नमस्कार श्रोत्यांनो, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल. श्रोत्यांनो, हा व्हिडिओ आहे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच तत्सम महाराष्ट्रातील ज्या अनुदानित योजना आहेत, ज्यामध्ये महिला विधवा महिला पेन्शन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन योजना आणि तत्सम संपूर्ण ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा समावेश होतो. अशा सर्व योजनांच्या लाभार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ आपण आज या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. श्रोत्यांनो, तुम्ही थंबनेलला पाहिल्याप्रमाणे विषय तुम्हाला लक्षात आलाच असेल की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा दुसरा टप्पा कधीपासून सुरू होणार आहे. श्रोत्यांनो, दिनांक 31 मे 2025 ते दिनांक 5 जून 2025 या काळामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा पहिला टप्पा राबविण्यात आला, ज्यामध्ये 31 मे पासून ते 5-6 तारखेपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना म्हणजे जवळजवळ 5.5 ते 6 लाखांपर्यंत लाभार्थ्यांना अनुदान प्राप्त झाले. परंतु त्यामध्ये काही असे लाभार्थी आहेत ज्यांना अजूनही अनुदान प्राप्त झालेले नाही. आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे अनुदान वाटप आहे ते कशा प्रकारे होते त्याची आपण मागील व्हिडिओमध्ये प्रतिक्रिया किंवा प्रक्रिया जाणून घेतली होती आणि त्याविषयीच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दिल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्रोत्यांनो, या व्हिडिओमध्ये जे आहेत त्याच ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा पुढचा भाग कशा पद्धतीने राबवला जातो याविषयीची आपण माहिती घेणार आहोत. तर श्रोत्यांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ स्किप करू नका. स्किप केल्यास तुम्हाला जी आहे महत्त्वाची माहिती प्राप्त होणार नाही, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहणे अपेक्षित आहे. श्रोत्यांनो, त्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करायला, तसेच या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर श्रोत्यांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे, जो म्हणजे संजय गांधी निराधार योजनेबरोबरच तत्सम मासिक अनुदानित योजनांच्या लाभार्थ्यांना जे अनुदान वाटप केलं जातं ते 4 ते 5 टप्प्यांमध्ये ज्या प्रकारे महिन्याची रचना असते त्या प्रकारे जे आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या जे लाभार्थी आहेत त्यांना जो हप्ता दिला जातो किंवा त्यांना जे पेन्शन दिलं जातं त्याची प्रक्रिया जी आहे ती अशा पद्धतीने असते की त्याचं अनुदान जे आहे 4 ते 5 टप्प्यांमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. त्यामध्ये जे आहेत एकूण 10.5 ते 11 लाखांपर्यंतची जी संपूर्ण लाभार्थ्यांची यादी आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थी आहेत, ज्यामध्ये सर्व मासिक अनुदानित योजनांचा समावेश होतो. परंतु या मासिक अनुदान योजनेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा समावेश होत नाही, हे तितकेच लक्षात घेणे आवश्यक आहे. तर श्रोत्यांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पुढचे टप्पे आहेत ते कशा पद्धतीने राबवले जाणार आहेत याविषयीची माहिती जी आहे मी तुम्हाला सांगतोय. तर श्रोत्यांनो, या योजनेचा पुढील टप्पा जो आहे दिनांक 7 जून ते दिनांक 13 जून 2025 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याची यादी अजून आमच्याकडे प्राप्त झालेली नाही. यादी प्राप्त झाली की लगेच ती प्रसिद्ध आम्ही करणार आहोत, ज्यामध्ये जवळजवळ 2 लाख लाभार्थ्यांचा समावेश आहे. असे अनेक लाभार्थी आहेत. नागपूर जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांना, जळगाव जिल्ह्यातील, तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील, त्याचबरोबर पुणे, सोलापूर, लातूर अशा अनेक लाभार्थ्यांना अजूनही जे आहे अनुदान प्राप्त झालेले नाही आहे. संजय गांधी निराधार योजनेचे असोत, श्रावणबाळ योजनेचे असोत किंवा काल एक मी प्रतिक्रिया वाचत होतो, कमेंट वाचत होतो, त्या ठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे त्यांना जे आहे पेमेंट प्राप्त झाले नाही, अशी सुद्धा तक्रार वजा प्रतिक्रिया काल मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिसली. आणि या सर्वांचा जो आहे पुढील टप्पा आपण जो आहे ज्या पद्धतीने माहिती घेत आहोत त्यानुसार दिनांक 7 जून 2025 पासून ते दिनांक 13 जून 2025 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. आणि त्याची माहिती कोणकोणत्या जिल्ह्यांना, कोणकोणत्या तालुक्यांना, कोणकोणत्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे त्याची यादी लवकरच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून
प्रसिद्ध करणार आहोत. श्रोत्यांनो, काही प्रमाणात आमच्याकडे यादी प्राप्त झालेली आहे. काही पोर्टलद्वारे आम्ही यादी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे. काही तहसील कार्यालयांमार्फत, तर काही जे आहेत अंतर्गत सूत्रांमार्फत देखील याद्या प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. श्रोत्यांनो, यादी प्रसारित करण्याचं जे प्रोसेस आहे ती या पद्धतीने असते की आम्ही जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन, जास्तीत जास्त माहिती गोळा करतो. त्या माहितीची जी आहे सत्यता तपासतो आणि त्यानंतरच या चॅनलच्या माध्यमातून ती माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. अनेक श्रोते जे आहेत, लाभार्थी किंवा अनेक जे श्रोते आहेत जे आपला व्हिडिओ सातत्याने पाहत नाहीत, परंतु काही अशा कमेंट्स आम्हाला नेहमीच या ठिकाणी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आढळत असतात, ज्यामध्ये एक प्रश्न नेहमीच विचारला जातो किंवा एक तक्रार जी नेहमीच श्रोत्यांकडून केली जाते, ज्यामध्ये असा प्रश्न असतो किंवा अशी प्रतिक्रिया असते की तुम्ही आम्हाला यादी दाखवत नाही, म्हणजे यादी जी आहे स्क्रीनवर का दाखवत नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. जर तुम्ही यादी दाखवली तरच आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू, अन्यथा जर तुम्ही यादी जर दाखवली नाही तर आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा, अशा पद्धतीची जी आहे प्रक्रिया असते. मी त्या सर्व श्रोत्यांसाठी उत्तर देऊ इच्छितो की श्रोत्यांनो, यादी दाखवणे शक्य नाही. मागील व्हिडिओमध्ये याचा खुलासा मी केला होता, परंतु काही श्रोते जे नवीन आहेत त्यांच्यासाठी किंवा जे श्रोते पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत त्या सर्व श्रोत्यांसाठी जे आहे सांगणं आहे की श्रोत्यांनो, यादी यासाठी आम्ही जे आहे स्क्रीनवर तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण त्यामध्ये यादीत महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्याचे नाव असते, त्याचबरोबर त्याचा आधार क्रमांक असतो, त्याचबरोबर त्याचा मोबाईल क्रमांक असतो आणि हा सर्व तपशील जो आहे तो आम्ही पब्लिकली प्रसिद्ध करू शकत नाही. ते पब्लिक जी माहिती आहे ती पब्लिकली प्रसारित करू शकत नाही. त्यामुळे ती यादी स्क्रीनवर दाखवणे आम्हाला शक्य होत नाही. त्यातील जिल्हे, त्यातील तालुके आम्ही जे आहेत जर शक्य झाले तर तुम्हाला स्क्रीनवर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू. एडिटर्स, जे चॅनलचे एडिटर्स आहेत त्यांच्याशी मी त्या पद्धतीचं बोलणं करेन आणि त्यानंतर जे आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांना संजय गांधी निराधार योजनेचं कसं अनुदान प्राप्त होतं, कारण दर महिन्याला जी आहे प्रक्रिया नेहमीप्रमाणे पहिले जो आहे आदेश निर्गमित होत असतो, त्यानंतर जे आहे पेमेंट शेड्यूल ठरवलं जातं, त्यानंतर राज्य शासनाकडून जो आहे इलेक्ट्रॉनिकली फंड जो आहे बँकांच्या शाखांमध्ये वितरित केला जातो आणि तो नंतर तुमच्या खात्यात जमा होतो, अशी ती एक मोठी प्रक्रिया आहे. तर ती प्रक्रिया जी आहे संपूर्ण महिन्यात परत जी आहे वारंवार त्याच प्रक्रियेला प्रत्येक महिन्याला जे आहे शासनाला, कार्यालयांना सामोरं जावं लागतं. परंतु मी तुम्हाला जर तुम्ही म्हणत असाल तर यादीतील तालुके दाखवण्याचा प्रयत्न करेन, पण त्यापेक्षा मी तुम्हाला स्क्रीनवर जे आहे टायपिंगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच करत आलेलो आहे आणि यापुढे देखील करत राहणार आहे. तर श्रोत्यांनो, अशा पद्धतीची आजची ही माहिती आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया द्या. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या तुमचा सपोर्ट जो आहे दाखवायला विसरू नका आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. श्रोत्यांनो, आपण यादीच्या व्हिडिओसह लवकरच भेटणार आहोत. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद. नमस्कार.